इडली सांबर दे दो। इडली वड़ा चाहिए क्या? नहीं नहीं, वड़ा नहीं चाहिए, इडली सांबर। आता आपण कर्नाटकात आलोय तर आपण वेगळं काय मागवणार, त्याच्यामुळे इडली चटणी हा माझा तर खूप फेवरेट नाश्ता आहे आणि त्याच्याबरोबर सांबार वगैरे तर मी 2-3 वाट्या पिऊनच टाकतो. त्याच्यामुळे आज सकाळची सुरुवात करताना खूप छान वाटतंय की आवडीचा नाश्ता पण येतोय आणि पटापट ते घेऊन पण यायला लागलेत. त्याच्याबरोबर आता मी पटकन खाईन आणि इथून आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. तर आता बघूया की इडली सांबार आहे ते त्यांनी दिलेलं आहे ते कसं आहे. मी तर काल रात्री पण जेवण केलं होतं, तर चांगलं होतं या ठिकाणी. सांबार वगैरे चांगलं होतं, सेम तशा पद्धतीची ती क्वालिटी असेल असं वाटतंय. तर बघूया आपण. सांबार छान आहे, मला सांबार प्रचंड आवडतं मला. चला तर मग हे सगळं संपवतो आणि भेटूया आपण आपल्या बाईकवरती. मित्रांनो, आय एम बॅक ऑन माय बाईक अँड ऑन द रोड. छान वाटते अतिशय. सकाळीचे साधारण 7:45 होतात आणि नव्या दिवसाची सुरुवात करूया आणि आपण जाऊया आता थेट आंध्र प्रदेशातल्या कडप्पा या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी माझा स्टे करण्याचा असं मी ठरवलेलं आहे. तर बघूया आता कसं काय होतंय आणि जर समजा मला अजून वेळ मिळाला, मी समजा त्या ठिकाणी लवकर पोहोचलो तर आपण त्याच्यापेक्षा जर पुढे जाता आलं तर तसंही आपण बघू. थोडं फ्लेक्झिबल राहूया त्याच्यामुळे. पण सध्या तरी टार्गेट असं घेऊन चालू की आपल्याला साधारण 400 किलोमीटर कडप्पा येथे पोहोचायचंच आहे. तर संध्याकाळी एक 4-5 वाजेपर्यंत तिथंपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल. तर इथला इलकलबद्दल सांगायचं झालं तर माझा कालचा स्टे खूप चांगला राहिला इथं. माझा मेन म्हणजे माझी झोप चांगली झाली या ठिकाणी. आपली एकदा झोप चांगली झाली की दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल जे असतं तर त्यासाठी आपला उत्साह टिकून राहतो. त्याच्यामुळे झोप आपली होणं खूप महत्त्वाचं असतं. तर खूप चांगला माझा तिथं स्टे झाला आणि आता बघूया, आता एक नवीन गाव आपण एक्सप्लोअर करूया आणि त्या ठिकाणी कसे अनुभव होतात ते बघूया. तर आता इथून मी चाललोय पहिल्यांदा कर्नाटकातलं एक मेन गाव असलेलं हॉस्पेट, ज्याला आपण हम्पी म्हणून ओळखतो. तर मी आता हम्पीला वगैरे काही थांबणार नाहीये आणि तिथलं साईट सीइंग वगैरे असं काही करणार नाही, कारण मी एक 4-1 महिन्यापूर्वी एक फॅमिली ट्रिपसाठी हम्पीला येऊनच गेलो होतो. त्याच्यामुळे जर समजा भविष्यामध्ये कधी बाईकनं हम्पीला येत आलं तर आपण नक्की येऊया. तर तोपर्यंत तरी हम्पीला बायपास करून आपण कडप्पाच्या दिशेने जाऊया. आपण कर्नाटकात फिरतोय तर कर्नाटक बद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स पण आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर त्यातलं पहिलं म्हणजे कर्नाटक हा कॉफी उत्पादनामध्ये अग्रेसर असं राज्य आहे. त्यासाठी कर्नाटकाचा देशामध्ये पहिला नंबर लागतो. हे खूप विशेष गोष्ट आहे. तर किंवा आपण पण आपल्या घरी आलेली जी कॉफी वगैरे असेल ती बहुधा कर्नाटकातलीच आलेली असेल असं आपण समजू शकतो, कारण ज्या राज्याचा कॉफी उत्पादनामध्ये पहिला नंबर लागत असेल ते सगळीकडं आपली कॉफी पाठवतच असतील. दुसरं म्हणजे कर्नाटक हे राज्य धबधब्यांचं राज्य असं म्हणून ओळखलं जातं. लँड ऑफ वॉटरफॉल्स असं त्याला म्हणू शकतोय. इथं असंख्य धबधबे आहेत. त्यातला जोग फॉल्स हा भारतातला 2 नंबरचा सर्वात मोठा धबधबा आहे. खूप सुंदर धबधबा आहे. मी आता रिसेंटली व्हिजिट केलं होतं. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन या. खूप सुंदर जागा आहे ते. तिसरं म्हणजे कर्नाटकातली मिरची. तुम्ही बॅडगी हे नाव ऐकलं असेल तर ती इथलीच मिरची आहे. मुंबई बेंगलोर हायवेनं आपण पुढे गेल्यानंतर साधारण माझ्या मते धारवाड वगैरे च्या आसपास ते बॅडगी हे गाव लागतं. तर ती तिथलीच मिरची आहे. कमी तिखटपणा आणि गडद रंग याच्यासाठी हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्या मिरचीचे. आणि बरेचसे लोक आपण आपल्या घरामध्ये पण बॅडगी मिरची वापरतो. बऱ्याचशा लोकांच्या घरात ती नक्की असेल. आणि चौथं म्हणजे कर्नाटक हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये कोस्टल कर्नाटक पण आपल्याला बघायला मिळेल. त्याच्याबरोबर धबधबे आहेत मोठे मोठे. रिलिजियस टुरिझम इथं खूप मोठं आहे आणि त्याच्याबरोबर एन्शियंट टेम्पल्स हे पण कर्नाटकमध्ये भरपूर आहेत. त्याच्यामुळे एक पर्यटनासाठी असं परिपूर्ण राज्य
असं म्हणून कर्नाटकची ओळख आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू आहे. काय सुंदर टेकड्या आहेत, त्याच्यावरची झाडं आणि त्याचबरोबर पवनचक्क्या पण बसवल्या तिथे. खाली पण नारळाची झाड वगैरे भरपूर दिसत आहेत इकडे. खूप मस्त आहे. मी मागच्या वेळी इकडं हम्पीला आलो होतो तेव्हा ह्या जेव्हा टेकड्या बघितल्या तेव्हा मला खूप सुंदर वाटलं होतं. बघा, एकामागून एक अशा टेकड्यांच्या रांगा आहेत. फारच सुंदर, टू गुड असा व्ह्यू आहे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये नॅशनल हायवेवरती इतका सुंदर व्ह्यू अजूनपर्यंत मिळाला नव्हता. पण आता इथून पुढे मला वाटतंय अशाच पद्धतीचे चांगले चांगले व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहेत. इथं तर फारच सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याकडे संपतच नाही आहे त्याकडे. वा वा, टेकड्यांनी व्यापून टाकलेलं असं हे लँडस्केप आहे या ठिकाणी. आणि आता हॉस्पिटल फक्त 3 किलोमीटर राहिले इथून. एक लेफ्ट दाखवतोय समोर, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी लिफ्ट घेतल्यानंतर आपण हॉस्पिटलकडे जाऊ शकतो. आणि हम्पी इथून सरळ गेले की 25 किलोमीटर वरती हम्पी आहे. अतिशय तुरळक वाहतूक असलेला नॅशनल हायवेचा हा भाग आहे. फार कमी गाड्या आहेत इथं, ट्रक पण अतिशय कमी आहेत. एखाद दुसरा ट्रक इकडून तिकडून जाता येतोय आणि बाकी आपले पॅसेंजर व्हेकल्स पण कमीच आहेत. खूप खूप मला असा निर्जन असा वाटला हा. एखाद दुसऱ्या गाड्या इकडनं तिकडनं धावत आहेत फक्त. विशेष आहे. पण बाकीचं जे लँडस्केप आहे ते खूप सुंदर आहे तिकडे. फार मस्त वाटतंय खरं मला इकडं. मी आता काय तर हम्पी पर्यंत आलो होतो. तिथून पुढे हा जो पार्ट आहे साऊथ इंडियाचा, तिथं मी आता कधीच गेलो नाही. त्यामुळे हा पूर्णपणे रस्ता माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन आहे. त्याच्यामुळे बघूया आता पुढे आपल्याला काय काय बघायला मिळत आहे. इट्स पेट्रोल रिफिल टाइम गाईज. चला पहिल्यांदा पेट्रोल भरून घेऊया. आजच्या दिवसाचं पहिलं पेट्रोल रिफिल. यूपीआई चलेगा ना? यूपीआई, फोन पे. हाँ, फुल कर दो, फुल कर दो और लॉक कर दो ये. उसके बाद में मत डालो. हाँ, लॉक करने के बाद मत छोड़ो. हाँ ठीक. अरे क्या किया आपने? अरे नहीं करना था. क्यों किया आपने ऐसा? बंद कर दो. मी त्या पेट्रोल पंपवाल्याला सांगत होतो की पूर्णपणे टाकी भरू नको म्हणून. एकदा लॉक केल्यानंतर ते सोडून दे, त्यानंतर परत त्याच्यामध्ये पेट्रोल भरू नको ना. कारण काय होतं, पेट्रोल स्पिल आउट व्हायचा खूप चान्स असतो. त्यामुळे टू द ब्रिम म्हणजे काठोकाठ आपण कधीही पेट्रोल नाही भरायचं. तुम्ही सुद्धा कधीही तुमची 4 व्हीलर असू दे किंवा 2 व्हीलर असू दे, एकदम काठोकाठ पेट्रोल कधीही भरू नका. थोडंसं अंतर त्याच्यामध्ये किंवा एअर पास होण्यासाठी किंवा हवा खेळती राहण्यासाठी थोडंसं एक अर्धा लिटरचं तरी जागा तुम्ही ठेवून द्या. आंध्र प्रदेशमध्ये आपलं आगमन झालं मित्रांनो. या ट्रिपमधलं कर्नाटक नंतरचं हे दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश. आणि आपल्याला अजून एक राज्य व्हिजिट करायचं आहे, ते म्हणजे तामिळनाडू. तर सध्या हा नॅशनल हायवे 67 आहे. स्टील अंडर कन्स्ट्रक्शन आहे. एक बाजू त्यांनी खुली केली, दुसऱ्या बाजूचं काम चाललंय. पण तरी सुद्धा तयार दिसतोय मला. पण एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. तर बघूया आपण आता हा रस्ता आपल्याला शेवटपर्यंत कसा मिळतोय आणि हा कुठेपर्यंत लागतो आपल्याला रस्ता. हा आता आपल्याला जायचंय थेट कडप्पा, आंध्र प्रदेशमधलंच ठिकाण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर आपण संध्याकाळपर्यंत कडप्प्याला पोहोचूया. दूर दूरपर्यंत या हायवेवरती कुणीच नाहीये. ना एखादं हॉटेल, ना एखादा पेट्रोल पंप, गाव, काहीच नाहीये. फक्त या रस्त्यावर मी आहे, माझी गाडी आणि आमची पॉडी चालली आहे. प्रदेशात नाही तर एका निर्जन प्रदेशात आल्यासारखं मला वाटायला लागलंय.
हे काय म्हणजे नक्की काय चाललंय मला समजतच नाहीये. आत्ता 2 मिनिटापूर्वी ज्या नॅशनल हायवेवरती मी होतो तो पूर्णपणे 4 लेनचा निर्जन असा नॅशनल हायवे होता. पूर्ण सिमेंटचा रस्ता केला होता, पण त्याच्यावरती कुठलेही पट्टे मारले नव्हते. त्याचबरोबर डिवायडरमध्ये सगळी बाभळीची झाडं वगैरे लागलेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बाभळीची झाडे रस्त्यावरती आलेली होती. तर अशा पद्धतीचा तो नॅशनल हायवे होता. असा अबॅन्डन सोडून दिलेला नॅशनल हायवे कसं काय असू शकतो? जोपर्यंत रस्त्यावरती पट्टे नाही मारले जात तोपर्यंत त्या रस्त्याला एक प्रकारचा जीवनपणा येतच नाही. त्यामुळे तो एकदम असा रखरखीत मला वाटत होता. आणि त्याच्यानंतर मग अचानक हा असा एक साधा स्टेट हायवे असल्यासारखा रोड चालू झाला. पण आता हा सुद्धा नॅशनल हायवे म्हणतात ते कसं काय, म्हणजे मला तर काही समजत नाहीये. पण ठीक आहे, आता काही या रोडनंच जावं लागणार आहे आपल्याला. बघू नेक्स्ट टाइम जेव्हा आपण रिटर्न जाणार आहे तेव्हा आपण ऑल्टरनेट रोड वगैरे कुठला चांगला अजून मिळतोय का तर त्याचा शोध घेऊ आणि त्या पद्धतीने जाऊया. गावाचं नाव पण काय समजत नाही आहे. गुट्टी गुट्टी म्हणून गाव आहे. GOOTY गुट्टी. ठीक आहे, ते मोठं गाव दिसतंय तसं बघायला गेलं तर. बघूया अजून काय काय आहे या गावात. इथूनच बेंगलोरला पण रस्ता दाखवलाय. अरे बापरे. ठीक आहे, पुढच्या रिटर्नला बेंगलोरलाच गेलेलं बरं. एक नवीन शहर पण बघायला मिळेल. आणि बाईकनं बेंगलोरला मी कधी गेलेलो नाही. इतर वेळी बऱ्याचदा गेलेलो आहे. पण हां, तर आता हे जे ताडीपत्री समोर लिहिलंय त्याच ठिकाणी मला जायचं. आणि आता पहिल्यांदा कडप्पाचा मला बोर्ड दिसतोय समोर आहे. 158 किलोमीटर आणि तिरुपती 295 किलोमीटर. तेच माझं आजचं आणि उद्याचं डेस्टिनेशन आहे. कडप्पा आजचं डेस्टिनेशन आणि तिरुपती उद्याचं डेस्टिनेशन. हे बघा, हे कसले मोठे मोठे पहाड आहेत या ठिकाणी. काहीतरी वेगळंच आहे, हा वेगळा प्रदेश म्हणायला लागलेला. ठीक आहे, गुट्टी गावातनं बाहेर पडतो आणि आता डायरेक्ट आपण भेटूया ताडपत्री नव्हे, ताडीपत्री या गावात. तिथंच आपण जेवण वगैरे करूया आणि मग नंतर काही फार अंतर राहत नाही. तिथनं फक्त 100 किलोमीटर राहील कडप्पा. तर 4-5 वाजेपर्यंत तिथं पोहोचून जाऊ आपण कडप्प्याला. तर बघा मित्रांनो, मी ताडीपत्री या गावात आलेलो आहे. दुपारचे साधारण 1:45 वाजलेत आणि इथून अजून कडप्पा 130 किलोमीटर राहिलं साधारण. त्यामुळे त्याला एक 1.5 ते 2.25 तास लागतील. तर आता मी सध्या काय करतो, मला पण भूक लागली आहे. तर तोपर्यंत इथं मी जेवण वगैरे चांगलं कुठं मिळतं आहे का हे बघतो. जेवण करून घेतो आणि कडप्प्याकडे जायला निघतो. चांगलं गाव वाटतंय खरं हे. बघूया इथं चांगलं जेवायचं एखादं ठिकाण शोधूया. परत नॅशनल हायवेचा आहे समोर दिसतोय तो नॅशनल हायवे 67 जो कडप्प्यालाच जातो. लेफ्ट मारल्यानंतर कडप्पा. एक वर्ल्ड क्लास हायवे कसा असू शकतो त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. हा हायवे इतका सुंदर आहे, इतका काळजीपूर्वक तो बांधला गेलेला आहे. आणि आजूबाजूचं जर तुम्ही लँडस्केप बघितले, सिनरी बघितली तर एकदम परफेक्ट आहे, अतिशय उत्तम. माझ्या या ट्रिप मधला
बेस्ट हायवे कुठला जर असेल तर तो आजचा हायवे आहे. समोर तुम्ही व्ह्यू पण बघू शकता, एकदम सुंदर, फॅन्टॅस्टिक. एवढे शब्द माझ्या तोंडात निघतात. तसं बघायला गेलं तर मी निशब्द झालोय, पण खूप सुंदर हायवे हा ताडीपत्री ते कडप्पा हा जो मार्ग आहे 110 किलोमीटरचा जो रस्ता आहे, तर अतिशय सुंदर आहे, खूप छान. तर मित्रांनो, तुम्ही मगाचा हायवेचा पॅच बघितला, अतिशय जबरदस्त हायवे हा. ज्यांना गाडी चालवण्याचा, पळवण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे त्यांनी हायवेवरती जरूर यावं. इथं कुणी नाही तुम्हाला बघायला, चलन करायला, त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करू नका. ज्यांना गाडी चालवायची आहे, पळवायची आहे, त्यांनी या आणि हा नक्की हायवे आहे, स्वतः प्रत्यक्ष पहा आणि मग मला त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला तो कसा वाटला. तर मित्रांनो, मी आता पोहोचलोय कडप्प्याला आणि अशा पद्धतीने आपल्या आजचा प्रवास इथंच संपतोय आणि बाकीचा राहिलेला प्रवास आपण उद्या कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी घेतो तुमची रजा. भेटूया उद्या.